हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। ही क्लिप ना आदल्या दिवशी रात्रीची आहे। शिवच्या पप्पांनी सगळ्यांना सरप्राईज दिलं होतं, त्याच्यासाठी ही मिनी कार आणून। ॲक्च्युली शिवचं सेकंड बर्थडेचं गिफ्ट ना पेंडिंग होतं। त्याच्या सेकंड बर्थडेला ना ही कार त्याला घ्यायची होती, पण त्याच दिवशी माझी डिलिव्हरी झाली आणि या सगळ्या गडबडीत ना ते घ्यायचंच राहिलं होतं। आणि हा व्लॉग मी स्टार्ट करते दुसऱ्या दिवशी संध्याकाळपासून। तर संध्याकाळ म्हटली ना की सगळ्यात पहिलं आठवतं ते म्हणजे चहा, तर तोच मी इथे करते। आज ना मी गवती चहा टाकून चहा बनवला आहे। मला शक्यतो आल्याचा चहा खूप आवडतो। सगळे बाहेर बसले होते म्हणून मी चहासुद्धा बाहेरच घेऊन गेले होते। शिव बाहेर कारसोबत खेळत होता, त्यामुळे सगळे बाहेरच बसले होते। लाडूसुद्धा जागा होता आणि तो सुद्धा बाहेर खेळत होता। यावेळी बाहेर खूप थंड हवा नसते, त्यामुळे यावेळी जर का लाडू जागा असेल ना तर मी त्याला बाहेरच ठेवते खेळायला। आणि शिव काय कार सोडायला तयार नव्हता। सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तो दिवसभर कारमध्येच असतो। आता पुढचे 2-3 दिवस हे असंच चालू राहील आणि त्यानंतर तो कारकडे पाहणार सुद्धा नाही। तुमची मुलं पण असंच करतात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बराच वेळ खेळल्यानंतर मी लाडूला बांधलं। मला वाटलं की तो आता झोपेल, कारण मला स्वयंपाक करायचा होता, पण त्याला झोप आलेली नव्हती। त्याला अजूनही खेळायचंच होतं आणि त्याला बांधलं ना की त्याला अजिबात आवडत नाही। आणि मग ना त्याची ही अशी चुळबुळ चालू होते। अंघोळ घातल्यानंतर जेवढं बांधतो ना तेवढंच। आज लाडूला झोपच येत नाही आहे, तो दुपारपासून जागा आहे। आता याला तर झोप येत नव्हती आणि मला स्वयंपाक करायचा होता। मग मी लाडूला कॅरी कॉटमध्ये आणून ठेवलं इथे किचनमध्ये, आणि त्याला आवाज दिला ना की लगेच घेण्यासाठी हे असे हातपाय हलवायला लागतो। आणि आपण आवाज दिला ना की कुठूनही आवाज दिला तरी तो बरोबर आपल्याकडे पाहतो। आज मी बनवणार होते पालकची भाजी, आणि विनायकला पालक आवडत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी बनवणार होते वांग्याचं भरीत। आणि दोन्हीही रेसिप्या खूप सोप्या आहेत आणि या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत या शेअर केल्या आहेत। तर इथे मी पालकची पानं छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर ही पानं छान अशी चिरून घेणार आहे। फार बारीक चिरायची नाही आहेत, कारण आपण ते वाफवूनच घेणार आहोत। न चिरता तुम्ही डायरेक्ट टाकली ना तरीसुद्धा चालणार आहे। आणि ही पालकची पानं वाफवून होईपर्यंत मी इथे लसूण सोलते आहे। लसूण सोलून झाला की हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे याचं एक वाटण तयार करायचं आहे। लसूण आणि हिरवी मिरची बारीक वाटायचं आहे आणि त्यानंतर यात शेंगदाणे टाकून जाडसर असं भरड करायची आहे। त्यानंतर हे वाटण काढून घ्यायचं आहे आणि याच भांड्यामध्ये जी आपली पालकची पानं आहेत ती छान वाफवून झाली की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आहे। आता हे वाटेपर्यंत आपले इथे पालकची जी पानं आहेत ती छान वाफवून झालेली आहेत। तर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ना मी ही पानंसुद्धा वाटून घेतली आहे, पण पूर्ण थंड झाल्यावर मगच हे वाटायचं आहे। प्युरी करून झाली ना की इथे पातेल्यामध्ये मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे आणि त्यात फक्त आपल्याला जिरेची फोडणी द्यायची आहे। जिरे छान तडतडले की यामध्ये हे लसूण, मिरची आणि शेंगदाण्याचं जे वाटण आहे ते टाकायचं आहे। छान परतून घ्यायचं आहे। हे वाटण छान परतलं की यामध्ये आपल्याला पालकची प्युरी ॲड करायची आहे। ती सुद्धा छान परतून घ्यायची आहे। आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जी प्युरी शिल्लक राहिलेली आहे ती सुद्धा पाणी टाकून यात
ॲड करायची आहे। तुम्हाला हवी तशी कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता, घट्ट किंवा पातळ करू शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक छान उकळी येऊन द्यायची आहे। तर आपली पालकची भाजी तयार आहे। आता मी इथे 2 वांगी घेतलेली आहेत, ती आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे। वांगी भाजून झाली आहेत की नाही हे असं सुरी टाकून मी चेक करते। सुरी जर का इझिली आतमध्ये गेली ना की म्हणजे हे वांगे छान असं शिजलेलं आहे। त्यानंतर या वांग्याचं वरचं जे लेयर आहे ते काढून घ्यायचं आहे आणि वांगं छान भाजलं ना की हे खूप इझिली रिमूव्ह होतं। आणि त्यानंतर मी एका वाटीमध्ये हे जे वांगं आहे ते घेतलेलं आहे। याचा जो वरचा देठ आहे तो कापून टाकायचा आहे। त्यानंतर हे वांगं छान चमच्याच्या मदतीने मी इथे मॅश केलं आहे। आता या वांग्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, तिखट, तुम्ही किती तिखट खाता यावर डिपेंड आहे। आणि एक अर्धी पळी आपल्याला इथे तेल ॲड करायचं आहे। हे छान मिक्स करायचं आहे आणि आपलं वांग्याचं भरीतसुद्धा बनवून तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे। माझ्या नवऱ्याला ना असं वांग्याचं भरीत खूप आवडतं आणि हे बनवायला सुद्धा खूप सोपं आहे। जेव्हा केव्हा घरात त्यांच्या आवडीची भाजी बनत नाही ना तेव्हा मी हे वांग्याचं भरीत बनवते। हे वांग्याचं भरीत भाकरीसोबत किंवा चपातीसोबत दोन्हीसोबतही छान लागतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। बरेच जण असं बनवत सुद्धा असतील आणि तुम्ही बनवत असाल तर मला नक्की सांगा। आणि बराच वेळ लाडू इथे खेळत होता। त्यानंतर त्याला भूक लागली, मग तो रडायला लागला। मग मी त्याला फीड केलं आणि त्यानंतर मी पुन्हा त्याला इथे कॅरीकॉटमध्ये ठेवलं आणि मग मी भाकरी करून घेतल्या। लाडू झाला ना तेव्हा त्याचं वजन भरपूर कमी होतं आणि 2-3 ताईंची मला कमेंटसुद्धा आली आहे की त्याचं वजन किती आहे, मी ते कसं वाढवलं। सो यावर सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येईन। त्यानंतर ना मी पटकन भाकरी करून घेतल्या। आता लाडूची झोप आहे ना थोडीशी कमी झालेली आहे। मी जो 1 मंथचा व्हिडिओ शेअर केला होता ना त्यापेक्षा आता तो थोडीशी कमी झोप घेतो। सो अजून तरी तो शांत बसलेला होता। सो मी लगेच जेवायला बसले, कारण जर तो मग रडायला सुरुवात केली असती तर मग मला जेवायला भेटलं नसतं। म्हणून मग मी भाकरी झाल्या लगेच इथे जेवायला बसले। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये।